नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, ही बातमी म्हणजे आता फक्त 600 रुपयामध्ये गॅस सिलेंडर कनेक्शन किंवा गॅस टाकी भरून तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही विचार करत असाल की आता तर गॅस सिलेंडरचे दर खूपच वाढले आहेत. तर कशाप्रकारे ही योजना किंवा याचा फायदा आपल्याला मिळणार आहे? पण मित्रांनो, 600 रुपयांमध्ये आपल्याला गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. तर आपण या योजना समजून घेऊया. तर केंद्र शासनाने 2016मध्ये ही योजना सुरू केली असून तेव्हापासून जवळपास 10 कोटी ग्राहक या योजनेमध्ये जोडले गेलेले आहेत. या योजनेअंतर्गत 75 लाख नव्या कनेक्शनला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या नाही नऊ आलेले आहे. अशातच संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची माहिती देत असताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी LPG बाबत सांगितलेल्या आकडेवारीने नक्कीच बऱ्याचशा नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. संसदेत नेमके केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले ते बघूया. केंद्रीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गरीब कुटुंबांना अल्प दरात LPG गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार इतर देशाच्या तुलनेत प्रभावी ठरलेलं आहे. शेजारील देश पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका येथील LPGच्या किमती भारतापेक्षा खूपच जास्त आहेत. मित्रांनो, त्यांनी बोलताना असं देखील सांगितलं की पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत LPGचा सरासरी दरडोई वापर LPG एप्रिल-ऑक्टोबरमध्ये 3.8 सिलेंडर रिफिल झालेला असून जो की 2021-20 या वर्षामध्ये 1.3 सिलेंडर रिफिल झालेला आहे आणि या काळामध्ये आर्थिक वर्ष 2022मध्ये हेच प्रमाण 3.71 इतकं होतं. तर अशा मित्रांनो, केंद्रीय मंत्री म्हणाले आहेत की पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र शासनाने गोरगरीब कुटुंबांना 300 रुपये अनुदान देऊन केलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्लीमध्ये 603 रुपयांना 14.2 किलोचा सिलेंडर मिळालेला आहे. जर तुम्ही केंद्र शासनाच्या योजनेचे म्हणजेच उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहात तर तुम्हाला 300 रुपये सबसिडी तुमच्या खात्यावर मिळणार आहे. तसेच 900 रुपयांना मिळणारा गॅस टाकी तुम्हाला 600 रुपयामध्ये पडणार आहे. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर